चेक झाली फक्त. बरं चला. भगवती ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरी मध्ये अध्याय 6व्या अध्यायाचा विचार करत असताना कालपर्यंत आपण विचार करून आलो की यथा दीपो निवातस्थो नयगते सोपमा स्मृता योगिनो यच्चित्तस्य युजंतो योग महात्मा. उदाहरण देऊन सांगतात की निवाऱ्याला ठेवलेला जसा तो दिवा एकसारखा त्या ठिकाणी लखलखीत येत असतो. अगदी त्याच दिव्याची उपमा जी सांगितलेली आहे ती कुठे दिलेली आहे तर जो योगी आहे त्या योग्याच्या चित्ताला ती उपमा दिलेली आहे. कोणती उपमा दिली? कशी उपमा दिली की तशी आत्मानुसंधानी म्हणजे तो उठता बसता खाता पिता सतत परमात्मा स्वरूपाच्या चिंतनामध्ये त्याचं अनुसंधान त्या ठिकाणी असतं. म्हणजे त्याचं अनुसंधान कधी असतं कधी नसतं असं नाही. दिवा कधी त्या ठिकाणी प्रकाश देतो आणि कधी प्रकाश देतो असं नाही. जसा निवाऱ्याला ठेवलेला दिवा एकसारखं त्या ठिकाणी प्रकाश देतो तसं ह्या असणाऱ्या योग्याचं संपूर्ण चित्त परमात्मा स्वरूपामध्ये जोडलेलं असल्या कारणाने त्या चित्ताला कोणती उपमा द्यायची तर म्हणजे त्या चित्ताला अशा प्रकारे त्या दिव्याची उपमा दिली. बाकीच्या पण साऱ्या उपमा देण्यासारख्या होत्या परंतु त्या उपमा देण्यापेक्षा भगवंताला ही उपमा त्या ठिकाणी देऊ वाटली. वास्तविक पाहिलं तर ही उपमा देत असताना ही सुद्धा काय म्हणावी तशी उपमा त्या ठिकाणी देता आलेली नाही पण त्याला एक उपलक्षण म्हणून ती अशा प्रकारची उपमा दिलेली आहे. मग पुढं उभीचा विचार करता असताना काल बोलून गेलो आपण युक्ती योगाचे अंग पावे ऐशे प्रयाग जे तो होय बरवे ते तर क्षेत्र संन्याशी स्थिरावे मानस जायाचे. युक्ती योगाचे अंग पावे म्हणजे या ठिकाणी काय आलेली या ठिकाणी काल आपण विचार करून आलो की ह्या ठिकाणी त्रिपुटीचा विचार आलेला आहे. काय त्रिपुटीचा विचार आलेला आहे? युक्ती आहे त्या ठिकाणी. युक्ती शब्दाचा अर्थ काय घेतला आपण? नियमितपणा. योगाचं तात्पर्य काय आलं? जोडणं आहे की नाही. म्हणजे त्या ठिकाणी योगी आहे नियमितपणा आहे. योगी आहे नियमितपणा आहे पण कशाचा नियमितपणा आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे बरोबर आहे की नाही. तर अभ्यासाचा असणारा काय आहे युक्तीपणा म्हणजे नियमितपणा ज्या ठिकाणी आहे तिथं अंग पावे. कशाचं अंग पावे बरं? ज्याला प्राप्त करून घ्यायचं आहे त्याचं अंग पावे म्हणजे तो त्या स्वरूपाला प्राप्त होण्याचा अंग प्राप्त करून घेत असतो. म्हणून युक्ती योगाचे अंग पावे अशा प्रकारे नियमितपणाने तो योगी त्या असणाऱ्या गोष्टीला प्राप्त होतो. पण त्या गोष्टीला प्राप्त होत असताना ह्या त्रिपुटीनं प्राप्त होतं आणि ही त्रिपुटी म्हणजेच काय सांगितली? प्रयाग विचार करून सांगितलेले आहे. ज्या ठिकाणी युक्ती आहे योग आहे अभ्यास आहे अशा पद्धतीनं तो ह्या सगळ्याला प्राप्त होतो. तेच काय हे से प्रयाग जे तो होय बरवे अशा प्रकारचं ते प्रयाग म्हणून त्या ठिकाणी बरवे म्हणजे चांगल्या प्रकारचं प्रयागराज त्या ठिकाणी तयार होत असतं. काल आपण त्या नद्यांचा विचार करून आलो. गंगा पाहिले सरस्वती पाहिले यमुना पण पाहिले. गंगा म्हणण्याचं तात्पर्य कळालं यमुना म्हणण्याचं तात्पर्य कळालं आणि सरस्वती म्हणण्याचं तात्पर्य काय कळालं? गुप्त तात्पर्य कळालं. गुप्त का म्हणायचं? कारण सरस्वती त्या ठिकाणी नाही आहे पण त्याचं तात्पर्य काय? जिथं कर्म जिथं उपासना अगदी वेदविहित व्यवस्थित साधकातून होत असतात तो साधक ज्ञानापर्यंत प्राप्त होत असतो. ज्ञान कशासाठी असतं की चित्तामध्ये आवरण नावाचा जो दोष आहे. आवरण म्हणजे काय? देहादी पदार्थाच्या ठिकाणी मी आणि माझं असं जे म्हणणं आहे की नाही त्यालाच अज्ञान असं म्हटलं जातं. त्या अज्ञानालाच आवरण असं म्हटलं जातं. त्या आवरणाच्या नाशाकरता हा बोला ना. समाधीतले दोष सांगितले होते तुम्ही. लय विक्षेप रसास्वादन आणि चौथा सांगितले लक्षात नाही आला.
हो, बरोबर आहे ना. ते पण लय, विक्षेप, कषाय, रसास्वादन. आता त्या लयाचा विचार केला, कषायाचा विचार केला. लय म्हणजे झोपेमुळं, निद्रेमुळं. ते पण विक्षेपाचीच बाजू येते. त्याच्यात पण विक्षेपच येतो त्या ठिकाणी. पण त्याला एक स्वतंत्र विचार आला, लय म्हणून काय? आळस प्रमादामुळं झोप वगैरे येणं. त्याच्यानंतर लय झाल्याच्यानंतर विक्षेप झालं. त्या मांजराचं उदाहरण दिलं, त्या पक्ष्याच्या घरट्याचं उदाहरण दिलं. म्हणून कशा कशा अशा प्रकारे तो त्या ठिकाणी काय होतो विक्षेप पण होत असतो. त्याच्यानंतर कशा आहे आंतरकाशी आणि बहिर्काशी सांगितलं आणि रसास्वादन सांगितलं. त्या विक्षेपामध्ये आणखीन काहीतरी 4-5 प्रकार करून सांगितलं आपण, शिफ्त, विक्षेप, एकाग्रता, अजून काय सांगितलं, निरोधता, आणि अजून एक काहीतरी त्याच्यामध्ये विचार आला होता. या विक्षेपाच्या 5 अवस्था त्या ठिकाणी येत असतात. म्हणून अशा प्रकारे ते चित्त पण विचारात घ्यायचं आहे. म्हणून हे चित्त स्थिर कधी होईल, हे महत्त्वाचा मुद्दा. जोपर्यंत गंगा आणि सरस्वती आपल्याला कळणार नाही तोपर्यंत ज्ञानापर्यंत जाऊ शकत नाही. आणि ज्ञानापर्यंत जाऊ शकत नाही तोपर्यंत आवरण नावाचा दोष निवृत्त होईल का? तोपर्यंत जो आवरण नावाचा दोष आहे तो आवरण नावाचा दोष मात्र निवृत्त होऊ शकत नाही. म्हणून अशा पद्धतीनं हे प्रयाग आपण पाहिलेले. मग अशा प्रकारे काय योग आहे, युक्त आहे आणि त्यामध्ये अभ्यास आहे, असं जिथं प्रयोग घडतं त्या प्रयोगात ते प्रयोग चांगला आहे आणि ते बरोबर म्हणजे चांगला असणार प्रयोग आहे. त्या ठिकाणी काय होतं, तेथ क्षेत्र संन्यासी स्थिरावे मानस जायचे. आणि त्या ठिकाणी काय होतं, क्षेत्र संन्यास. आता संन्यासाचे प्रकार आपण मागं पाहिले. संन्यास संन्यास पाहत असताना कुटीचक संन्यास, बहुधक संन्यास, हंस संन्यास, परमहंस संन्यास, विदवत संन्यास, विविधिशा संन्यास, संन्यासीचे आणखीन उपसंन्यास, सारे सारे संन्यास पाहिले. पण हे संन्यास सांगत असताना ते कुटीचक संन्यास सांगत असताना त्याने कुठं काय करायचं असतं की घराच्या बाहेर कुठेतरी कुटिया वगैरे बघून तिथं त्यांनी राहिलं तरी चालू शकतं. बहुधक संन्यास म्हणजे काय, तिकडे फिरत राहायचं. मग फिरत असताना कुठं कुठं फिरायचं, कसं कसं, गिरी पुरी वगैरे संन्यासाचे 10-11 प्रकार ते आपण पाहिले. किंवा त्याच्यामध्ये आणखीन हंस संन्यासी सांगितले. हंस संन्यासी कोणत्या गावामध्ये किती काळ राहावं, शहरामध्ये किती काळ राहावं, किती काळ त्याने असं फिरत राहावं, याचे पण प्रकार पाहिले. पण या ठिकाणी जो संन्यासी सांगितलाय याला कुठे फिरायचं आहे का, याला कुटीचक संन्यास करायचा का, याला बहुधक संन्यास करायचा का? हा ना कुटीचक संन्यासी आहे ना हा बहुधक संन्यासी आहे. मग माऊलींना कोणता संन्यास सांगायचा आहे? जिथं योग आहे का नाही, नियमितपणा, अभ्यास ज्या ठिकाणी होईल, मग तो कुठेही असू द्या, तो रावणाच्या लंकेत असला आणि बिभीषण होऊन प्रयागराज करत असला, बस तो क्षेत्राचा संन्यासीच आहे. म्हणजे काय संन्यास, अशा प्रकारे योग, नियमितपणा आणि अभ्यास ज्या ठिकाणी होऊन प्रयाग घडतो त्या ठिकाणी संन्यास करायचा आपल्याला. हे त्यातलं काय आहे, अंतरंग साधन आहे. ते प्रयाग म्हणजे बहिरंग साधन आहे. म्हणून अशा पद्धतीनं ते क्षेत्र संन्यासी स्थिरावे मानस जायचे. अशा प्रकारे त्या क्षेत्राच्या क्षेत्राचा असणारा संन्यास, क्षेत्राचा संन्यास म्हणजे त्रिपुटी सहित असणाऱ्या क्षेत्राचा संन्यास, आणि त्या ठिकाणी काय मानस जायचे स्थिरावे, आणि त्या ठिकाणी त्याचं मानस, त्याचं मन स्थिर होतं. आणि असं मानस त्या ठिकाणी स्थिर झालं की ते स्वाभाविकपणे अनुभवाला येतं. मग ते स्वाभाविकपणे म्हटलं जातं, आता कुठे धावे मन. आता मन कुठे धावायचं काय कारण राहिलं का, तुझे चरण देखील या. मन हे रामच झालं. मन आता रामापेक्षा वेगळं राहिलेलं नाही. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रास होणी निवृत्तीशी आले. तुका म्हणे आळी न उरेची वेगळी आहे का नाही, ती आळी मात्र त्या भेंगुर्टीपेक्षा मात्र वेगळी राहत नाही. ती तिथंच संन्यास का बरं अशी झाली, तिनं संन्यास केला ना. कोणता संन्यास केला, सारखं ध्यान लावणं, हाच त्या ठिकाणी काय मोठा संन्यास आहे. तुकोबारांची पण प्रमाण आपल्याला त्याच्यामध्ये आणखीन असे पाहायला मिळतात की म्हणून झालो क्षेत्रीचे संन्यासी, चित्त आशापाश आवरोनी. म्हणून झालो क्षेत्रीचे संन्यासी, म्हणून आम्ही क्षेत्राचे काय झालो, त्या त्रिपुटी सहित असणाऱ्या क्षेत्राशी संन्यासी झालो. पण कधी, चित्त आशापाश आवरोनी. ते संन्यास होत असताना चित्तामधले असणारे आशापाश, 7 प्रकारचे पाश आपण पाहिले आहे का नाही. आशापाशांना आवरून म्हणजे हे काय करतात आशापाश. हे आशापाश जर म्हटलं तर त्या 4 विघ्न सांगितले. ते कोणत्या विघ्नामध्ये येऊ शकतं, 4 विघ्न सांगत असताना
कशा नावाचा दोष आहे का नाही, त्या कशा नावाच्या दोषामध्ये आशापाश येऊ शकतो. आंतर आणि बाह्य अशा प्रकारचे हे आशापाश आवरून आम्ही काय झालो, क्षेत्रीचे संन्यासी झालो. किंवा आणखीन एक प्रमाण, आम्ही क्षेत्रीचे संन्यासी देह भरित ऋषिकेशी. आता आम्ही क्षेत्रीचे संन्यासी झालो, पण काय या संन्यासामध्ये केलं, देह भरित ऋषिकेशी. आता भगवंताला काय देहामध्ये भरून घेतलं आणि आता आम्ही त्या ठिकाणी संन्यास करत आहोत. अशा प्रकारचे त्या असणाऱ्या योग्याचं त्या क्षेत्राच्या ठिकाणी आणि मन अशा प्रकारे काय स्थिर होऊन राहत असतं. पुढे पहा, तया ते योगयुक्त तू म्हण, ही प्रसंगे जाण, ते दीपाचे उपलक्षण निर्वातीच्या. तया ते योगयुक्त तू म्हण, तया ते तू योगयुक्त म्हण. अर्जुना त्यालाच तू काय म्हण, योगयुक्त म्हण. योग शब्दाचा अर्थ काय, जोडणे. आणि योगयुक्त म्हणजे काय, जोडलेला. काय जोडलेला, आपण त्याच्यासाठी सारे प्रमाण पाहिले होते की जीव परमात्मा दोन्ही बैसुनी एका सनी, जयाच्या हृदय भवनी विराजत असे. त्याच्या हृदया भवनामध्ये कोण आहे, जीव परमात्मा. जीव आणि परमात्मा हे दोन्ही नसून काय होतात, ऐक्य सनी, दोघं काय झालेत, एक होऊन आणि त्या आसनावरती बसलेले आहेत. म्हणजे जीव वेगळा राहत नाही आणि परमात्मा वेगळा राहत नाही, दोन्ही त्याच्या हृदयामध्ये काय होतात, एक त्या ठिकाणी होऊन जात असतात. अर्जुना समत्व चित्ताचे आहे का नाही, आणि तेची सार जाणे योगाचे. इथं समत्व योग सांगत असताना काय सांगितलं आपण, समत्व योगाचा विचार करत असताना त्यामध्ये ते सिद्धी असेल किंवा असिद्धी असेल, सिद्धी आणि असिद्धीला दोन्हीला सम पहा. आणि दोन्हीला सम पाहणं म्हणजेच काय, त्या ठिकाणी योग असं म्हटलं जातं. किंवा तेच खरं योगाचं काय सार आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा भेद नसताना अभेद स्थिती निर्माण होते, त्याला योगाचं सार असं म्हटलं जातं. म्हणून जीव परमात्मा दोन्ही बैसुनी एका आसनी. कोणत्या आसनी, हृदय हेच आसने. आणि त्या हृदय आसनी बैसून काय विराजित असे, उराजित असे. म्हणजे अशा प्रकारे ते दोघंही त्या ठिकाणी काय शोभून त्या ठिकाणी दिसत असतात. म्हणून यालाच योगाचं काय म्हटलं जातं, सार म्हटलं जातं. म्हणून तया ते योगयुक्त म्हण, असं ज्याच्या ठिकाणी झालेलं आहे त्यालाच काय म्हटलं पाहिजे, योगयुक्त असं म्हटलं पाहिजे. आणि हेही प्रसंगे जाणं. आता हे जाणायचं तर कसं जाणायचं, प्रसंगानुसार जाणायचं. ज्याच्या अंतःकरणामध्ये समत्व आलेलं नाही, ज्याच्या अंतःकरणामध्ये जीव परमात्म्याचा भेद आहे. मग आता ह्या ठिकाणी कोणता प्रसंग आहे, इथं द्वैताचा प्रसंग आहे. आणि आपल्याला कोणता प्रसंग सांगितला आहे, अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाणे योगाचे. अर्जुना समत्वाने दोन्हींचा ऐक्य त्या ठिकाणी झालेलं आहे. हे ज्याच्या ठिकाणी झालेलं आहे, आता काय प्रसंगाने जाणायचं, त्याला योगयुक्त म्हणायचं. आणि अजून त्याच्यामध्ये जर तो भेद पाहत असेल तर त्याला योगयुक्त मात्र म्हणता येणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी कशा जाणायच्या, प्रसंगानुसारच त्या ठिकाणी आपल्याला काय करायच्या असतात, जाणायच्या असतात. म्हणून तया ते योगयुक्त म्हण, तू म्हण त्या ठिकाणी, पण हेही प्रसंगे जाण. हे सुद्धा काय प्रसंगानुसार जाण. प्रसंगानुसार काय समजून घे. काय समजून घे, ते दीपाचे उपलक्षण निर्वातीच्या. ते दिव्याचं काय उपलक्षण सांगितलं. कोणतं दिव्याचं उपलक्षण सांगितलं, इथं दिवा कोणता सांगितलाय, तुम्ही ऐकता ना सगळे, कोणता दिवा, आत्मरूपी दिवा. आत्मरूपी दिवा सांगितलं आहे का नाही. आत्मरूपी दिवा आहेच, पण चित्त त्याच्याशी ऐक्य करत नाही. म्हणून त्या चित्ताला वरती श्लोकामध्ये काय दिलं पहा ना, त्या चित्ताला वर्णन करून सांगितलं ना, चित्ताचं आत्मस्वरूपाशी एकाकार होणं किंवा त्याच्याशी एक सारखं अनुसंधान होणं, हे त्यातलं सांगितलं तात्पर्य. म्हणून त्याचं चित्त कसं आहे, परमात्म्या स्वरूपाशी अनुसंधान सतत करत आहे. हे सांगत असताना त्या चित्ताला उदाहरण काय देऊन सांगितलं, दिव्याचं उदाहरण देऊन सांगितलं. बघा, रवी दीप हिरा, आपण काल त्याचा पारदेशी कालच विचार केला. बरं, सूर्य आहे का नाही, सूर्य आपल्याला कुठं घेऊन जाता येईल का, बरं दिवसभर सूर्य आहे का, सूर्याचं उदाहरण देता येत नाही. म्हणे हिरा फार महागडा आहे. मग दिव्याचं उदाहरण घेऊन दिव्याचं उदाहरण देता येऊ शकतं आपल्याला. दिवा, पण दिवा जात असताना, तो दिवा कुठेही नेत असताना
पण तो दिवा काय विझला नाही पाहिजे. मग अशा पद्धतीनं तो दिवा कसा आहे नेहमी निवाऱ्याला असला पाहिजे. मग निवाऱ्याला ठेवलेला दिवा त्या ठिकाणी कधी विझतो का? तो कधी विझत नाही. तो जसा एकसारखा त्या ठिकाणी राहत असतो. त्या पद्धतीनं या असणाऱ्या चित्ताला आता कोणतं लक्षण देऊ? का हे चित्त सतत परमात्म्याचं चिंतन करत आहे. म्हणून अशा चित्ताला लक्षण देत असताना कोणतं लक्षण दिलं? म्हणजे निवाऱ्याचा ठेवलेला दिवा आणि जसा तो एकसारखा त्या ठिकाणी तेवत असतो त्याचं लक्षण केलं. पण कोणतं लक्षण केलं? उपलक्षण केलं. मूळ लक्षण केलं का? मूळ लक्षण वेगळं असतं आणि उपलक्षण वेगळं असतं. जसं आपण हे कालच ओवी पाहिली होती. म्हणे की राम रावणाचं युद्ध झालं. मग त्या राम रावणाच्या युद्धाला कोणती उपमा द्यावी? युद्धाला म्हणे राम रावणाचीच उपमा द्यावी. आकाशाला कोणती उपमा द्यावी? आकाशाला उपमा द्यायची म्हटल्याच्या नंतर आकाशाचीच उपमा द्यायची. पण आता ह्या चित्ताला आणि परमात्मा स्वरूपाशी अनुसंधान करताना ते दोन्ही कसे बरं त्या ठिकाणी चित्त आणि परमात्मा ते दोन्ही पण निरावय. सांगा त्याच्यामध्ये काय सावयव दिसतं का तुम्हाला? तुम्ही म्हणा बरं. डॉक्टरकडे गेलो आणि आम्ही आमचं चित्त पाहून आलो. त्याची झॅरोस्कोपी आमच्याजवळ आहे. त्याचा फोटो काढून घेतलेला आहे. ते परमात्म्याशी कसं ऐक्य होतं ते आम्ही दोन्ही पाहिलं आहे. आहे का तुम्हाला दाखवायला काही कुठं? नाहीच आहे. कारण ते दोन्ही पण कसं आहे निरावय आहे आणि जे निरावय असतं ते कशाने विषय होऊ शकत नाही. म्हणून आता माऊलीने आपल्या अनुभवाला धरून सांगितलं. म्हणले आता काय लक्षण द्यावं? ते म्हणले हे दिव्याचं लक्षण देऊ. पण दिव्याचं मूळ लक्षण नाही देऊ शकत त्याला. उपमा मूळ देऊ शकत नाही. म्हणून उपलक्षण केलं. अशा पद्धतीनं हे लक्षण माऊलीने केलेलं आहे. म्हणून ते दीपाचे उपलक्षणं आहे का नाही. जसं ज्ञानोबराय म्हणताय का नाही की ज्ञानदेव म्हणे ज्योतीचे हे निज ज्योती आहे का नाही. ती ज्योती आणि त्याचीच हे कोण आहे निज ज्योती. पण हे कसे ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती किंवा अंतरेची ज्योती तुकोबरा म्हणतात ना अंतरेची ज्योती प्रकाशली अंतरेची ज्योती प्रकाशली दीप्ती मुळीची जी होती आच्छादिली. आता ही अंतःकरणामध्ये जी ज्योत होती की नाही ही मुळातच पहिले कशी होती आच्छादिली होती. आच्छादिली होती म्हणजे काय हिला आवरण केलं होतं. हिला आवरण कशाने केलं होतं? मन याने आवरण केलं होतं. मन म्हणजे आचार्याने त्या एका ठिकाणी जीव सांगितलेलं होतं आणि वाया मने हे नाव एरवी कल्पनाची साव्यव जयाच्या संगे जीवदशा वस्तू वस्तूनाम परमात्मा आणि त्या परमात्म्याला जीवदशा प्राप्त झाली. म्हणजे ही ज्योती मूळचीच आहे ना प्रकाशित होती पण आच्छादली का नाही त्या ठिकाणी म्हणजे झाकळली का नाही अशा प्रकारे झाकळलेली होते. म्हणून अशा प्रकारे झाकळले होते. पण त्याला उपमा कोणती द्यायची? जसं आपण मागं पाहिलं का नाही की दिव्याला मला वाटतं 15व्या अध्यायातच ओळी होते आता मी विसरलो. त्या दिव्याला हळूहळू काजळी येते का नाही. दिवा बराच काळ चालू राहिल्याच्या नंतर भले दिवा सगळ्याला प्रकाश देऊ द्या पण त्या दिव्याला हळूहळू काजळ येते का नाही. तसं ह्या दिव्याला सुद्धा काय हळूहळू या ठिकाणी काजळ येऊन याच्या ठिकाणी काय जीवपणा त्या ठिकाणी येत असतो. आता हेच हेच आता हाच मुद्दा आहे ना पुढं 7वा अध्याय पाहायला गेलं का त्या 7व्या अध्यायामध्ये अशा प्रकारचे मुद्दे आपल्याला बारकाईनं कळणार आहेत. म्हणून आता लक्षण करता असताना माऊली म्हणतात बाबा की ते दीपाचे उपलक्षण निर्वातीच्या. आता ते चित्ताचं वर्णन करत जेव्हा आपण आली निध करी आपण पे जेवी मुग्ध का काजळे आणि मंद प्रभादीपी का काजळी आणि मंद प्रभादीपी असं असं आठवलं होतं किती बरं होतं बरं. असं सांगत राहायचं का काजळी आणि मंद प्रभादीपी म्हणजे त्याच असणाऱ्या दिव्याला काजळी येते का नाही आणि त्याचा प्रभादीपी मंद म्हणजे कमी होतो का नाही म्हणजे तो प्रखर आहे म्हणजे तो विशेष रूपाने आहे. पण त्या मायेचं आवरण झालं की तो काय होतो सामान्य रूपाने होतो. कुठं सांगितलं विचारसागरात कोणत्या तरंगात दुसऱ्या तरंगात सांगितलं आणि चौथ्या तरंगामध्ये पुष्कळ त्याचा विस्तार त्या ठिकाणी केलेला आहे. काल दादाने कथेमध्ये पण सांगितलं पण ते असं वरच्यावर सांगतात. कथेत काही वेदांत सांगण्याची काही महत्त्वाची गरज पडत नाही. सगळ्यांना नजर नसते म्हणून थोडक्यात सांगतात त्या ठिकाणी असो. ते दीपाचे उपलक्षण निर्वातीच्या. ठीक आहे. आता आता तुझे मनोगत जाणूनी काही एका आम्ही म्हणूनी ते निखे चित्त देऊनी परिसावेगा. काय म्हणतात आता तुझे मनोगत जाणूनी. आता अर्जुना तुझं मनोगत आम्ही त्या ठिकाणी काय जाणलेलं आहे. काय मनोगत जाणलेलं आहे? पूर्वी तू काय म्हटलं होता 5व्या अध्यायामध्ये आठवतं का? हा तुला आत्मसंयोग योग आम्ही 5व्या अध्यायाच्या शेवटी सांगायला सुरुवात केली आणि तुला तो त्या ठिकाणी फारच आवडला.
फार आवडला म्हणजे किती आवडला. तू काय म्हणू लागला अर्जुना? तू म्हणू लागला, आता देवा हे सांगत असताना तुम्ही संदिग्ध रूपाने सांगू नका, तुम्ही ध्वनी अर्थाने सांगू नका, तुम्ही मोकळीत स्वरूप सांगू नका, म्हणजे असं अस्पष्ट सांगू नका. आता सांगत असताना त्याचा पुष्कळ जरी विस्तार झाला तरी चालेल, पण हा योग सांगत असताना तुम्ही कसं सांगा? विस्तारपूर्वक सांगा, आमच्या सारख्याला कळलं असं सांगा. कारण हा योग म्हणजे कसा आहे, काय सांख्याहुनी प्रांजळा. हा सांख्य म्हणजे कोणतं? कपिलाचं नाही, भगवंताने सांगितलेला सांख्ययोग दुसरा अध्याय. त्या सांख्याहून कसा आहे, हा एकदम सोपा आहे. त्याच्यापेक्षा हा मात्र बरा आहे. कारण ते ज्ञान समजून घेताना डोक्यामध्ये काय बुद्धीला छिद्र पडतात, काय ओवे नाही आठवत. किंवा हा पाहुण्याहुनी पाय उतारा. जर पाणी जर खोलं असेल आणि नावीमध्ये जर बसून जायचं असेल, पण त्या नावीमधून बसून गेलं आणि पाणी खोलं असेल तर बुडण्याची शक्यता आहे का नाही? बुडण्याची शक्यता आहे. पण तेच पाणी पाहुण्याहुनी पाय उतारा आणि घोट्यापर्यंत पाणी असेल आणि घोट्यापर्यंत पाणी असताना त्याच्यातून एखादा मनुष्य चालून गेला आणि म्हणे कुणीतरी असं म्हणलं का तो घोट्यापर्यंत पाणी असतानाच बुडून गेला. असं बुडणंच कधी शक्य होत नाही. पण पाणी कुठं होतं? घोट्यापर्यंत होतं. अगदी झोपला तरी बुडणार नाही काय केलं तरी. तसा हा योग काय आहे? सर्वात श्रेष्ठ असणारा योग आहे. म्हणून देवा तुम्ही असा योग आम्हाला विस्तारपूर्वक सांगा, असं अर्जुनाने 5व्या अध्यायाच्या शेवटी म्हटलं. आणि भगवंताने मग अशा प्रकारे तो योग सांगायला सुरुवात केली. अगदी त्या स्थळापासून सांगितलं, आसनापर्यंत सांगितलं, कुंडलिनी सांगितली, 3 बंध पण सांगितले, ती शक्ती जागृत कशी होते सांगितले, त्याच्या आधी अपानवायूनं काय काय खाल्लं, त्याच्यानंतर त्या कुंडलीनं काय काय खाल्लं, त्याच्यानंतर त्याच्या ठिकाणी नव चैतन्य कसं आलं, त्याच्या देहाचं वर्णन करून सांगितलं. हे सारं झालं. पण सारं झाल्याच्या नंतर अर्जुन काय म्हटला, देवा हे तुम्ही सगळं सांगितलं, पण माझा अधिकार कमी पडतो ना, माझी योग्यता मात्र कमी पडते. मग योग्यता का कमी पडली त्याचं कारण पण भगवंताने सांगितलं. युक्त आहार विहारस्य, हे सगळं सांगितलं का नाही. हे सगळं सांगून आणि इथपर्यंत भगवंत आले आणि मग अर्जुनाला म्हटले, अर्जुना तुझे मनोगत जाणून, आणि तुझं मनोगत आम्ही काय केलं, चांगल्या प्रकारे जाणलं. हे भगवंतच जाणू शकतो. इतर कोणी जाणू शकतं का? इतर कोणी जाणू शकत नाही. कारण तो कसा आहे, सर्वज्ञ आहे, सर्वशक्तिमान आहे का नाही, व्यापक आहे. आता हे सांगायचं नाही आपल्याला अंतःकरण त्याचं, ना आपलं सांगायचं नाही विष्टी समष्टी. फक्त एवढंच घ्यायचं की विश्वी विश्वंभर परी हारची न लगे, आहे की नाही, न सांगता तुम्हा कळो येते अंतर. न सांगता भगवंताला कळू येतं. आणि अशा प्रकारे तो भगवंत काय म्हणतात, अर्जुना आता तुझे मनोगत जाणूनी आता एक आम्ही म्हणून. आता इथं आता शब्द कुठं घ्या वाटलं तर, तुझे मनोगत जाणूनी आता काही आम्ही म्हणून, काही एक आम्ही म्हणून. तुझं ते मनोगत, तुझा विचार आम्ही आता जाणलाय. तर आता इथून पुढं जे काही एक म्हणून आम्ही तुला काय करणार आहे, सांगणार आहे. काय सांगणार आहे? कारण काय होतं, एकदा डॉक्टरकडे गेलं आणि त्या डॉक्टरला कळालं का यांना नक्की काय होतं, आहे का नाही. मग तो पेशंट पण बऱ्याच वेळा जातो ना डॉक्टरकडं. मग असं जाऊन त्या पेशंटची त्या डॉक्टरला पूर्ण ओळख होते. आणि मग तो डॉक्टर काय म्हणतो, आता आम्हाला सगळं कळाले, तुम्हाला नक्की काय होतंय. पण मग आता काय करा, तुम्ही जरा लक्षपूर्वक ऐका. का ऐका? तुम्ही बराच वेळा फेऱ्या घातल्यात, तुम्हाला काही बरं वाटलं नाही, पण तुमचं कारण आम्हाला कळालंय. मग आता तुम्ही काय करा, आम्ही तुम्हाला जे काय सांगत आहे ते व्यवस्थित ऐका. आता जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर तुम्हाला ह्या वाऱ्या काय सारख्याच करावा लागतील. तसं भगवंत म्हणतात ते सगळं कळालं, पण आता तुला आम्ही काय करतो, जे काय सांगतो ते सांगत असताना ते निके चित्त देऊनी परिसावे. ते निके चांगल्या प्रकारे काय करावं, चित्त देऊनी परसावे, लक्ष देऊन त्या ठिकाणी ऐकावं. ऐकत असताना कसं ऐकलं पाहिजे, जसं तुकोबराय म्हणतात की नाही, ऐकले ते कानी होय परिपाक मनी. सावधान काय, कळवळापोटी सावधान हितासाठी, आपल्या हितासाठी कळवळा बांधून पोटामध्ये आपण लक्षपूर्वक काय केलं पाहिजे, ते ऐकलं पाहिजे. कोणासारखं ऐकलं पाहिजे म्हणे, अर्जुनासारखं ऐका. कारण ऐकण्यामध्ये अर्जुन काय त्या ठिकाणी श्रेष्ठ आहे ना, अर्जुन श्रेष्ठ आहे. म्हणून माऊलीनं वर्णन करताना म्हणले, ऐकण्यामध्ये श्रेष्ठ कोण? मग म्हणले
अर्जुन त्या ठिकाणी श्रेष्ठ आहे. आणि त्या सगळ्या सर्व त्यांना वर्णन करून सांगताना काय म्हणले, की काय काय ओवी सुरुवातीला बघा, कोणाला आठवते का? आता माझ्या तोंडापुढे ओवी होती. अ, अ, चित्त देऊन ऐकावे बघा. अर्जुनाचे अहो अर्जुनाचे पांती आहे की नाही, अर्जुनाच्या पंक्तीला बसणारे आहे की नाही, जे परिस्नया योग्य होती ऐकता असताना अर्जुनाच्या सारखं त्या ठिकाणी ऐकत असतात आहे की नाही. ते कृपा करून संती अवधान द्यावी, अशा संतांनी कृपा करून लक्ष द्यावी. म्हणजे ऐकत असताना कसं ऐकावं? अर्जुनासारखंच ऐकावं. अर्जुनासारखंच का ऐकावं? कारण अर्जुन हा ऐकण्यामध्ये काय आहे, श्रेष्ठ आहे. त्यांनी काय ऐकलं, काय काय ग्रहण केलं? श्रीकृष्ण उक्ती सागरा, हा अगस्त्यची पै दुसरा आहे का नाही. हा श्रीकृष्ण उक्ती किती प्रमाण, सिद्धांत, विचार, सिद्धांत, दृष्टांत सारे आले आहे का नाही, सारं तत्वज्ञान आलं. पण त्याने काही एकतरी सोडलं का त्याच्यामध्ये? एकही त्या ठिकाणी सोडलेलं नाही. हा म्हणजे जसा समुद्र आणि गट्टम करताना आणि याने अगस्त्य मुनीनं काही सोडलं का पाणी त्याच्यामध्ये? एक खळगे, खास खळगे राहिले त्यामध्ये थोडे थोडे, असं राहिलं का सगळा समुद्र गट्टम केला? सारा समुद्र गट्टम केला. म्हणजे हा अर्जुन कसा आहे? अगस्त्यच आहे का नाही. आणि त्या अगस्त्यलाच आता भगवंत काय म्हणतात थोडक्यात, आता तू काय कर बाबा, लक्षपूर्वक ऐक. काय होतं, आपण कोणती गोष्ट जर लक्षपूर्वक ऐकली तर त्याच्यामध्ये आपल्याला लाभ होतो. आणि जर ती गोष्ट आपण लक्षपूर्वक ऐकली नाही, अनेक दिवसापासून चिंतन चालू, पण त्या चिंतनामध्ये आपल्याला जर एक सुद्धा मुद्दा आठवत नसेल, मग आपण काय करतो? दादांच्या भाषेत बोलायचं झालं तर दादा म्हणतात, का गए तो कहा नाही आणि क्याला येतो कुछ नाही. मग गेलतात कशाला? मग असं होऊ शकतं. म्हणून एवढ्या सकाळी थंडी वाऱ्यामध्ये उठायचं, उठूशी वाटत नाही, सगळ्या गोष्टी प्रतिबंधक असतात, तरी एवढं सगळं करतो. पण आपलं जर चित्त नसेल तर ते मात्र आपल्याला होऊ शकत नाही. म्हणून त्या चित्ताला प्रतिबंध करणारे किती किती दोष सांगितले? 4 प्रकारचे दोष लावलेत. म्हणजे ते समाधीचे दोष आहे का श्रवणाचे पण दोष आहे? खरं पाहिलं गेलं तर श्रवणाचे सुद्धा ते दोषच आहे. लय, विक्षेप, कषाय आणि रसास्वादन, हे मात्र आपण काय करायचे? बाजूला करायचे आणि लक्षपूर्वक त्या ठिकाणी ऐकायचं. जर असं लक्षपूर्वक ऐकलं, आता मागं त्या श्रवणाचा विचार करत असताना परमात्मा अंतःकरणामध्ये प्रगटच आहे, पण ती ज्योत कशी आच्छादलेली आहे का नाही, तिचं जर आवरण बाजूला करायचं असेल तर आपले कान त्या ठिकाणी काय आहे? निर्मळ असले पाहिजे. कारण परमात्मा अंतःकरणामध्ये प्रवेश करत असताना कसा प्रवेश करतो? श्रवणाच्या माध्यमातून प्रवेश करत असतो आहे का नाही. म्हणून श्रवण कसं असलं पाहिजे? भगवंताकडं पाहिजे. मकर कुंडले, मकराकार कुंडल घातल्यात. कुठं घातल्यात? नाकात का कानात घातल्यात? माशाची कुंडल कुठं घातल्यात? कानात घातल्यात. का माशाची घातले? दुसरे काही घालण्यासारखे नव्हते का? दुसरे तर किती पण चांगले होते, पण पांडुरंगाने विठ्ठलाने हेच का घातलं? त्याचं सांगण्याचं तात्पर्य, भगवंत आहे ना विटेवर उभा राहिलेला आहे, तो कमरेवर हात ठेवतो, त्याचं प्रत्येक लक्षण ते स्वरूप लक्षणाने पहा आणि तटस्थ लक्षणाने पहा. दोन्हींची लक्षणं कशी ऐकात्मक आहे. मला आता जास्त नाही सांगायचं, काय होतं याच्यात जास्त सांगायला गेलं की वेळ वाढत चालतो. मला त्याच्यात एवढंच सांगायचं आहे, ते माशाची कुंडला का घातली? माशाचं तात्पर्य काय? मासा हा पाण्याशी कसा असतो? अनन्य असतो. काढा बरं माशाला पाण्यातून बाजूला, राहील का? जीवना वेगळी मासोळी, पाण्या वाचून मासोळी क्षणभर सुद्धा राहू शकत नाही. तसं त्या ठिकाणी ऐकणाऱ्याने कसं ऐकलं पाहिजे? क्षणभर सुद्धा ऐकत असताना चित्त विक्षिप्त होऊ देऊ नये. जसा मासा पाण्यापेक्षा वेगळा क्षणभर राहू शकत नाही, तसं श्रवण करताना ऐकणाऱ्याने क्षणभर सुद्धा चित्तामध्ये विक्षिप्तता आणू देऊ नाही. जसं माऊली म्हणतात की नाही, तरी अवधान ऐकले तिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड आहे का? हे उघड आहे का नाही, हे उघड असणारं आणि प्रतिज्ञा उत्तर माऊली ह्या ठिकाणी सांगतात. म्हणून काय करावं? हे अर्जुना, तू ऐकत असताना कसं ऐक? ते चित्त, ते निके चित्त देऊनी परिसावे गा. अशा प्रकारे चांगलं चित्त लक्ष देऊन तू काय कर? ते ऐक. काय ऐक बाबा? आता अर्जुनाला भगवंत बोलायला सुरुवात करतात. जसं आपण 11व्या श्लोकामध्ये वर्णन केलं होतं, तिथं भगवंताने अर्जुनाला कसं होतं? झाडणी केली होती चांगली, तू जाणतं तरी म्हणविसी
आहे का नाही. तू फार शहाणा समजतो स्वतःला, आहे का नाही. परी नेनवेतेना सांडेशे आणि अज्ञानपणा टाकायला तयार नाही. आणि शिकू तरी बोलशी भाऊ चालणे ती आम्हाला फार शिकवायचे प्रयत्न करतोय का नाही. आम्ही तुला शिकवायचा प्रयत्न करतो, तूच आम्हाला नीती शिकवायला सुरुवात करतो. कोणाची नीती? विदुराची नीती. विदुराने सगळी नीती सांगितली, पण ते त्याला सांगितले होते. कोणाला? धृतराष्ट्राला. आणि ते आम्हाला शिकवतो. अरे त्याला शिकवले ते त्याने, आम्हाला कशाला शिकवतो? दिव्य असणाऱ्या आणि प्रकाश रूप सूर्याच्या पुढं आणि मिनमिनती मेणबत्ती लावण्यात काय अर्थ आहे का नाही. तसं तो आम्हाला शिकवत होता. तरी आता भगवंत परत अर्जुनाला त्या ठिकाणी सांगतात, अर्जुन आता ऐक. काय? तू प्राप्तीची चाड वाहशी, परे अभ्यासी दक्ष नवसी, ते सांग पा काय बेसी दुवाडपण. आता काय म्हणतात, अर्जुना तू प्राप्तीची चाड वाहशी. प्राप्ती आहे का नाही, तुला इच्छा आहे. कशाची इच्छा आहे? मला त्या योगाच्या माध्यमातून फळ प्राप्त व्हावं. आणि कोणतं फळ प्राप्त व्हावं? हे फळ कसं आहे? वचनात सांगणारं आहे का फळ? हे सुख सांगताना वचनात सांगता येईल का? का हे सुखच महासुख आहे? किंवा हे महासुखच अनिर्वचनीय आहे? हे महासुखच त्या ठिकाणी काय आहे? अनिर्वचनीय आहे. हे कोणत्या वचनात म्हणजे शब्दामध्ये बोलण्यात येईल का? हे सांगण्यात येईल का? बघा बरं, मागं ओवी कुठेतरी आलेली, अनिर्वाच्य महासुख, अनिर्वचनीय महासुख कुठेतरी ओवी येऊन गेलेली. बघा, सगळी सुख आपण आतापर्यंत पाहिली. ती सारी सुख आपल्याला कशी प्रतीतीला येतात? ती सारी सुख आपल्याला विषयाच्या सापेक्ष प्रतीतीला येतात. एखादं सुख आणि एखादी वस्तू आपल्याला जर मिळत नसेल, पण बऱ्याच काळाच्या नंतर ती वस्तू मिळाल्याच्या नंतर आपल्याला फार मोठा आनंद होतो. पण फार मोठा झालेला आनंद तो एकसारखा टिकून राहतो का? एकसारखा आनंद टिकून राहत नाही. म्हणजे त्या आनंदामध्ये काय आहे? अभिनिवेश आहे. आणि जिथं जिथं अभिनिवेश असेल ते सुख आणि मनुष्याचं कधी टिकत नाही. जसं पाऊस आला आणि पावसाने काय होतं? नद्यांना, ओढ्यांना भयंकर मोठाले पूर येत असतात. पण ते पूर किती काळ असतात? थोड्या काळापर्यंत. कारण वर्षाने पाऊस वाच्य येतो. महासुख पै आपणची झाले जे पुरुष, जयाचे का निष्कर्ष प्राप्तीवरी. जयाचे का निष्कर्ष प्राप्तीवरी, आहे का नाही. याच्या पण आपण आता जास्त विचार. प्राप्तीवरी. प्राप्तीवरी ह्याच ह्याच इथंच कुठेतरी मागच्या पानावरती तो विषय आलेला आहे, जास्त लांब नाही गेलेला विषय. मला लक्षात राहिलं पाहिजे, त्याच्यावरती आपण हाच विचार मांडला. तर ते 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 सुख, ते ओढ्याला, नद्यांना पूर येतो का नाही, तो पूर काही काळाने काय होतो? निघून जातो. तसे आपल्याला एखादी इच्छित आणि अनेक काळापासून ती वस्तूची आपण प्राप्ती करण्याची धारणा मनात ठेवलेली आणि ती वस्तू भेटली, काय होतं? आपल्याला सुख होतं. पण ते कोणतं सुख आहे? विषयाच्या सापेक्ष असणारं सुख आहे. म्हणजे त्या सुखामध्ये काय आहे? अभिनिवेश आहे. म्हणून मी एक उदाहरण असं ऐकलं की डॉक्टर बाबा सांगायचे की आपल्याला बाह्य पदार्थापासून कोणत्याच प्रकारचा अभिनिवेश होता कामा नये. कारण हा बाह्य पदार्थाचं जर सुख मिळत असेल तर समजायचं आपण कोणत्या सुखापासून दूर झालो? आपण आपल्या आत्मसुखापासून दूर झालेले. कारण कोणतं आत्मसुख आहे? आनंदाचे डोही आनंद तरंग, आहे का नाही. किंवा तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. ते आनंदाचे लाडू खात असताना कोणत्या प्रकारचा अभिनिवेश आहे का? कोणत्या प्रकारचे विषय आहे का? कोणत्याच प्रकारचे विषय नसतात. ते सुख असतं, ते विषय विवर्जित असणारं सुख असतं. त्याला म्हणायचं अनिर्वचनीय महासुख. आणि अर्जुना तू प्राप्तीची चाडवाशी, म्हणजे ते महासुख अनिर्वचनीय तुला योग धारण्याच्या माध्यमातून ते फळ व्हावं. त्या फळप्राप्तीची इच्छा मनामध्ये तू काय करतो असतो? वाहत असतो. पण अभ्यासू दक्ष नवशी, पण अभ्यास करण्यामध्ये, कारण ते फळ मिळायचं म्हणजे कसं मिळेल बरं? तुला त्याच्यासाठी काय करावं लागेल? अभ्यास तर करावा लागेल ना. अभ्यास वाचून होईल का? अभ्यास वाचून कोणतीच गोष्ट आपल्याला प्राप्त होणं संभवनीय नाही. साऱ्या गोष्टी काय, पर कितीही जरी कठीण गोष्टी असल्या तरी मात्र त्या आपल्याला अभ्यासाच्या माध्यमातून प्राप्त होतात. तुका म्हणे काही तुका म्हणे काही अभ्यासा वाचूनी नवे हे करणे भलतेची. तुका म्हणे काही अभ्यासा वाचून जे काही करणं आहे ना ते भलतंच आहे, चुकीचंच आहे. म्हणून प्रत्येक गोष्ट करत असताना, प्रत्येक शब्द बोलत असताना अभ्यासपूर्वकच आपण त्या ठिकाणी बोललं पाहिजे. अभ्यासाला सोडून जर बोललं तर ते बोलणं चुकीचं होऊ शकतं. म्हणजेच त्या ठिकाणी काय आहे?
अभ्यास असलं पाहिजे. वर्षभर अभ्यास करायचा नाही आणि वर्षाने म्हणायचं वर्गात पहिला नंबर आला पाहिजे. कसं येईल बरं? अभ्यासाचा तपास नाही आणि मला तर पहिला नंबर आला पाहिजे, 1 नंबरला आलं पाहिजे. असं कधी होईल का? अभ्यासच केला पाहिजे, आहे का नाही? अभ्यासाचं किती वर्णन आपण मागं पाहिलं. म्हणून तू प्राप्तीची चाड वाशी परी अभ्यासू दक्षिणवशी. अर्जुना तुला ते फळ प्राप्त व्हावं, पण मात्र अभ्यासासाठी तू मात्र सावध होऊन करायला तयार नाही. हा, ते सांग पा काय बियसी दुवाडपण. आणि अर्जुना दुवाडपण शब्दाचा अर्थ कठीण दुस्तर, आहे की नाही? आणि ह्या कठीण, आता तुला काय वाटतं अर्जुना, काय हा योग काय सामान्य आहे का? या योगाला काय करावं लागतं? शियासन लावा का, भाद्रासन लावा का, कुंभासन लावा का, हे आसन लावू का, ते लावू? काहीच लावू नको, एक सुखासन लाव. सुखासन पाहिलं का नाही त्या दिवशी आलं होतं, पण नंतर मी ते असं वाटलं का ते जरा थोडं चुकीचं आहे म्हणून मी डिलीट केलं होतं, आहे का नाही? आता कधी ठिकाणी भाद्रासन सांगितलं, काही ठिकाणी सुखासन सांगितलं, पण ते खरं सुखासनच आहे. कारण माऊलींना पाहत असताना आपण माऊलींचे ज्याने ज्याने फोटो पाहिले ते माऊली मात्र भाद्रासनामध्ये बसताना पाहिले गेले नाही. कारण ते दोन्ही हाताचं कर संपुट सांगितलं ना, आणि ते काय म्हणले होते, डाव्या डाव्या पायाच्या आणि वरच्या भागावर येऊ शकतं. मग म्हणले डाव्या पायाच्या वरच्या भागावर काय येऊ शकतं? मग ते भाद्रासन होऊ शकत नाही. कोणतं होईल? ते सुखासनच होऊ शकतं. म्हणजे लक्षात आलं की ते आपण तिथं ओवी पण आले होते. मग त्याला मूळ नाव काय? त्याला मूळ आसन कोणतं आहे? मूळबंध हे मूळ नाव आहे खरं. त्याला भाद्रासन असं म्हटलं, पण ते काय भाद्रासन खरं नसून त्याला मूळबंध लावणं. मग मूळबंध लावत असताना तुम्हाला कोणतंही आसन होऊ द्या, फक्त मूळबंध त्या ठिकाणी लागलं पाहिजे, हे त्यात तात्पर्य. वा हे कसं आहे, जेव्हा तुम्ही अशा पद्धतीनं नुसतं पारायण करणे वेगळं आणि अशा पद्धतीनं जेव्हा तुम्ही ज्ञानेश्वरीचं बारकाईने चिंतन करता, त्यावेळेस तुम्हाला माऊलींना नक्की काय सांगायचंय त्यातला सुद्धा अभिप्राय काय करतो लक्षात येऊ शकतो. म्हणून अर्जुनाला असं वाटतं की ते असं आसन लावायचं, आसन लावल्याच्या नंतर मग आलेला जो प्राण आहे तो आपण करायचा, मग खाली काय करायचा, मूळबंधापाशी कोंडायचा. मग खालून कोंडल्याच्या नंतर आता तो वर जाईल, मग वरती कोंडायचा म्हणलं कुठं कोणता बंध लावायचा आपल्याला? नाभीपाशी लावायचा का जालंधर बंध लावायचा का ओडियानं लावायचा? मूळबंध झाल्याच्या नंतर गेले की विसर. ओडियानं लावायचा. वा वा वा. कोणता बंद लावायचा? जालंधर खाली झाला ना आता बंद, नंतर कोणता बंद लावायचा? ओडियानं लावायचा का जालंधर लावायचा? मूलाधार बंधानंतर ना, मूळ बंधानंतर. हा मूळ बंद झाला, त्याच्यानंतर कोणता लावायचा? अहो इथं लावा लागेल ना तुम्हाला. इथं विशुद्ध चक्रामध्ये इथं लावा लागेल ना तुम्हाला. कोणता लावा लागेल? जालंधर मध्ये लावा लागेल ना. ऐक ना, इथं इथं ते खनवटी येते, इथं दाबलं जातं, हे असे दोन्ही खावटे असे वर येतात, हे शिरक म्हणून मजबूत होतं. गेले विसरून सगळं, आहे का नाही? मग तो इथून इथून निघण्याचा प्रयत्न, खालून तर तुम्ही बंद केला का नाही? आता तो इथून निघणार होता, तुम्ही इथंही बंद करून टाकलं. आता कुठं जाणार तो? नाभीपाशी जाणार आहे. तिथं कोणतं चक्र सांगितलं आपल्याला? स्वादिष्टान चक्र का मणिपूर चक्र? नाही, कमळाप्रमाणे असणार कोणतं चक्र? मणिपूर चक्र, आहे का नाही? मग ते मणिपूर चक्र आहे नाही, मग तिथं काय करतो तो? धक्के द्यायला सुरुवात करतो, आहे का नाही? गरम करतो धक्के द्यायला. कारण प्रवेश कुठे आहे? तिकडूनच प्रवेश करायचा आहे त्याला, आहे का नाही? मग या इडा किंवा पिंगळ्यातून नाही प्रवेश करायचा, त्या सुषुम्नेतून प्रवेश करायचा, आणि ही मागून आलेली, आहे का नाही? आणि मग त्याच्यामध्ये त्याचा प्रवेश झाला, ते प्रवेशद्वार सांगणार आपल्याला, हे प्रवेशद्वार आहे का नाही? आणि मग इथून काय होतं, मग अनाहात, मग इथं येणार परत ती मागं, आहे का नाही? इथं येणार, मग इथून कुठं जाणार? इथं मागं आज्ञाचक्र आहे का नाही? आणि मग इथून सहस्रदलापर्यंत येणार, आणि इथं आल्याच्या नंतर मग योगाला काय होते? समाधी लागते. आता हे जसं तुम्ही ऐकता, तुम्हाला ऐकतानाच किती कठीण होतं असं बरं. येईल का आता मागचं सगळं लक्षात? गेलं सारं विसरून, आहे का नाही? हे जसं विसरून जातो, फार कठीण वाटतं. काही 6वा अध्याय काही सामान्य कठीण आहे, असं आहे तसं आहे. हे दुवाड पण नाही का? हा, हे दुवाड पण आहे, हे दुस्तर आहे, हे फार कठीण आहे, आहे का नाही? पण हे कठीण आहे असं भगवंत या ठिकाणी सांगतात. अर्जुना तुला कठीण वाटतं, पण हे खरं कठीण आहे का? हे फार कठीण आहे. आता खरंच सांगा, आता आपण कधी केलंच नाही, आपल्याला पण कठीण वाटणार ना? कठीण वाटणार. पण भगवंत किंवा माऊली ह्या ठिकाणी सांगतात, अर्जुना ते कठीण नाहीच आहे रे बाबा, आणि तुझ्यासारख्याला तर नाहीच आहे. जसं मागं एक ओवी पाहिली आपण पहिल्या अध्यायामध्ये, तिथं म्हणलं की टिटिबू चाचवरी, की
टिटवी भू चाचूवरी माप सुये सागरी मी नेनतो त्यापरी प्रवर्तित येतो. ती टिटवी सांगितली की नाही, टिटवी, आणि ते टिटवीने अंडी समुद्राच्या जवळ घातली आणि काय झालं, ती उडून गेली चारा आणण्याकरता. तोपर्यंत काय समुद्र आला आणि सारी अंडी कुठं घेऊन गेला, समुद्रामध्ये. मग ती टिटवी आली आणि मग टिटवीला फार राग आला, माझी समुद्राने अंडी नेली. समुद्राला विनंती केली ऐकानेच, पण टिटवीने सुद्धा काय तुकोबऱ्यासारखी कास घालून बळकट, का कंबर आवडली, वाटेल ते होईल, पण हा समुद्र मात्र मी ठेवणार नाही. आता ती माप सुये सागरी, आणि चोचीनं काय, चोचीचं माप किती आहे बरं, आणि सुये म्हणजे घालू लागली कुठं, त्या सागरामध्ये. असाध्य ते साध्य करीता साय असं कारण अभ्यास तुकामध्ये. काय असाध्य सांगा, असाध्य सुद्धा साध्य होईल, पण काय अभ्यास. आणि तिने अभ्यास करायला सुरुवात केली, काय चोच, आणि एवढी एवढी चोच, आणि चोचीत पाणी किती यायचं, झाली सुरुवात. तेवढ्यात म्हणे नारद आले. कथा तुम्हाला पाठ असेल, नारद आले, नारदाने पाहिलं ही टिटवी काय करते, समुद्र उपसते. विचारलं का, ते म्हणे असं असं झालं, विनंती करून सुद्धा ऐकत नाही. मग काय केलं त्यांनी, आता नारदाचा स्वभावच आहे, इकडची फुस तिकडे लावायची. म्हणजे काय, नारदाने कळे लावल्या कोणचं वाईट नाही होत, नारदांच्या सगळ्या कळी लावण्यामध्ये सगळ्याचं हितच झालेलं आहे का नाही. त्या कळीचा नारद नाही, त्याला हिताचा नारद असं म्हणायचं. इथून पुढं कळीचं नारद नाही म्हणायचं, हित करणारे नारद असं म्हणायचं. संत आहे ते मोठे. म्हणून अशा पद्धतीनं ते, आणि पक्षराज गरुडाकडे गेली, म्हणले काय तुमच्या पक्ष्यांची अवस्था. ती टिटवी म्हणे एकटीच म्हणे, आणि पाणी उपसते. काय झालं म्हणे आपल्या पक्ष्यांमध्ये, तिला असं काय झालं म्हणले, त्या समुद्राने असं असं केलं. मग ते भगवंताकडे गेली आणि भगवंताला म्हटले असं असं झालं. भगवंत म्हणले मागं त्याला मी म्हटलं होतं आहे की नाही, तेव्हा त्याला बाण दाखवला होता, आता परत जावं लागेल. मग समुद्राला तिकडूनच आवाज दिला, समुद्र घाबरला, आणि समुद्र घाबरल्याच्या नंतर ती अंडी होती, ती अंडी टिटवीला दिली का नाही, हा तशी टिटवीला दिली की नाही अंडी. तसं मला सांगा, त्या टिटवीला समुद्र दुवाड नव्हता का, कठीण नव्हता का, दुस्तर नव्हता का, पण साध्य झालं का नाही. असाध्य ते साध्य आहे की नाही, असाध्य सुद्धा साध्य होईल, पण कधी, कारण अभ्यास तुका म्हणे. पण त्याचा अभ्यास आपण काय केलाच पाहिजे त्या ठिकाणी. म्हणून त्या ठिकाणी काय अर्जुना, ते सांग बरं, काय बी शिदवाडपण आणि ह्या दुस्तरपणाला, कठीरपणाला तू का बरं त्या ठिकाणी बेत असतो. काय बियाचं कारण नाही. अनेक जण त्या प्राप्तीच्या पैल सागरामध्ये उड्या घालतात की नाही, तैशा आस्तीच्या महापुरी रिक्ता ती कोटीवरी, परी प्राप्तीच्या पहिले तरी विपायला निघाय. पण प्राप्तीचं पैल तीर पलीकडच्या तीराला विपायला म्हणजे विरळा एखादा तरी जातो की नाही. तसं मला अर्जुना तुझी गॅरंटी, तू नक्कीच ते काय करू शकतो, साध्य करू शकतो. तू का बरं साध्य करू शकत नाही, तू काय काय साध्य केलं बरं. तू संग्रामी हारू जिंतला आहे की नाही. संग्रामी हारू जिंतला म्हणण्याचं तात्पर्य काय, तो हारू म्हणजे काय सामान्य होता का, तो शंकर म्हणजे काय सामान्य होता का. जे मार्गेचा कापडी महेशू असं म्हटलं का नाही, त्या मार्गाचा कापडी आहे की नाही, मार्गाने जाणारे, त्या योग मार्गाने जाणारे का आहे का नाही, कोण आहे, भगवान शंकर. आणि अजून त्या मार्गाचाच अवलंब करतात आहे का नाही. आणि त्या असणाऱ्या भगवान शंकराला तो हरवलं का नाही, तो आज संग्रामी हारू जिंतला, निवांत कवचाचा टाव फोडला. मला दुवाड पण सांगायचं म्हणून सांगतो, याच्यात काय कठीण आहे. तू कोणाला हरवतो, जे मार्गेचा कापडू महेशू, ज्या मार्गातले चालणारे कोणी भगवान शंकर आहे, त्या भगवान शंकरला हरवलं. निवांत कवचाचा टाव फोडला, निवांत आणि कवच यांचा अगदी मागमोसा निपात करून टाकला. आणि पवाडा तू केला गंधर्वाशी. तुझं पवाडे कोणी करायचे, आपले सारख्याने करायचे. मग पवाडे गंधर्व, आणि गंधर्व जे असतात ते पवाडे कोणाचे करतात, कोणाचे पवाडे गातात, देवादिकाचे पवाडे गातात. मग त्याने देवादिकाचेच पवाडे गावे. पण त्याने देवादिकाचे पवाडे गायचे सोडून अर्जुनाचे पवाडे गायले. पवाडा तू केला गंधर्वाशी, गंधर्वाने तुझे पवाडे गावे. एवढं तुझं सामर्थ्य आहे का नाही, एवढं तुझं सामर्थ्य. आणि मग इथं तू का घाबरतो बरं. ह्या योगाला तू घाबरणं म्हणजे काय, शहाशी झोंबे कोला, सिंह आणि कोल्हा यांच्यामध्ये झोंबी होईल ना, पण कोण कोणाला हरवेल, सिंह कोलेला हरवेल आहे का नाही. पण इथं काय झालं, शहाशी झोंबे कोला, आणि कोलाच त्या ठिकाणी काय शहाशी झोंबी करू लागला. शहाशी झोंब खेळणं हे कोल्याला शक्य आहे का. पण मग तू आता इथं घाबरत असेल तर मग शहाशी झोंबे कोल्हा असं होईल आहे का नाही. असं होण्याचं काही कारण नाही. कारण अर्जुना तुझं नाव जरी घेतलं तर त्या ठिकाणी अपयश असं भगवंताने सांगितलं. ते काय करतात, लंगी जे दिशा, काय ओवी आठवते का बघा बरं. तू अनुचित्त चित्त निदिशी
अनुचित्त चित्ती निदिशी धीरुकहीन अनुचित्त चित्त निदिशी धीरुकहीन सांडिशी तुझे नामे अपयश दिशा लंगीजे. बरोबर ना. तू अनुचित्त चित्तने दिशी आणि धीरू काही न सांडशी. तू अनुचित गोष्टीकडे लक्ष देणार आहे का? तू धैर्य कधी टाकून देणार आहे का? आणि तुझे नामे दिशा लंगीचे आहे ना, तुझ्या नावानेच. आणि हे अपयश आहे का नाही, हे काय करतात, सगळ्या दिशाकून काय करतात, सोडून अर्जुना निघून जात असतात. एवढं तुझं त्या ठिकाणी काय आहे, विशेष असणारं सामर्थ्य आहे. आणि एवढं तुझं त्या ठिकाणी सामर्थ्य असताना अर्जुना, तू सांग काय बी असे दुवाडपण आणि असणाऱ्या दुस्सरपणाला, कठीणपणाला आणि तुझ्यासारख्याने घाबरावं, हे काय चांगलं आहे का? हे मात्र चांगलं नाही. म्हणून तू प्राप्तीची चाडवाशी परी अभ्यासू दक्ष नवसी. म्हणून अर्जुना, तुला त्या योगाच्या माध्यमातून फळ प्राप्त व्हावं अशी इच्छा मनामध्ये वाशी धरतोस, बाळगतोस, पण अभ्यासू दक्ष नव्हती आणि तू अभ्यासामध्ये सावध ना होत. का बरं? ते सांग का बी असे दुवाडपण. आणि अर्जुना सांग, त्या दुवाडपणाला, कठीणपणाला तू का बरं घाबरतो? जर अभ्यास असेल तर घाबरायचं काही कारण नाही. पुढे पहा. तरी पारता हे जणे सायास घेसी हो म्हणे, वाया बागुल ये दुर्जने इंद्रिय करती. आता इंद्रियाच्या ओव्या आता तुम्हाला जेवढ्या जमतील तेवढं सांगत चला. तरी पारता हे झणे. झणे शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? कदाचित, सायास, कष्ट, प्रयत्न, त्रास्त, धास्त, घेसेव म्हणे, आहे का नाही? अर्जुना, तुला असं वाटत असेल हा योग त्या ठिकाणी प्राप्त करत असताना, आहे का नाही, फार सायास आहे, फार कष्ट आहे, फार त्रास आहे का नाही? हे झणे हे कदाचित काय घेशी गो घेशी म्हणे. तुझ्या मनामध्ये असा विचार तू घेत असेल, असा विचार मनामध्ये करत असेल, अहो हा योग काय सोपा आहे का? पहिल्यांदा जालंधर लावा, नंतर नाही, पहिल्यांदा मूळ लावा, नंतर जालंधर लावा, नंतर ओढ्याना लावा, हे करा ते करा, आतमध्ये काय काय होत असेल. माऊली तर म्हणले होते आधीच काय, ती आत सगळं खाईल, पण साधकाने न बिहावे. मात्र साधकाने अशा पद्धतीनं घाबरू नाही, आहे का नाही? तिथं सांगितलं का नाही? आणि अर्जुना, तू आता या ठिकाणी परत घाबरतो कशासाठी? या सगळ्या सायास करता असताना, कष्ट करता असताना कदाचित तुला अर्जुना त्या ठिकाणी मनामध्ये भीती, त्रास आणि अशा पद्धतीनं कदाचित निर्माण होऊ शकेल. पण अर्जुना ऐक, हे का होत असतं? वाया बागुल ये इंद्रिये, वाया बागुल ये दुर्जने इंद्रिय करती. त्या तिथपर्यंत आपल्याला जाऊ देत नाही. हे इंद्रिय आपल्याला काय करतात? भीती दाखवतात. बागुल करणं म्हणजे लक्षात येतं ना, बागुल करणं, बागुल. आता ते लहानपणी आणि मुलं जर घराच्या बाहेर निघाले का ते वाडवडीला सांगायचे, जाऊ नको, रात्र अंधार झाली. नाही, जातोच बाहेर. जातो म्हणल्याच्या नंतर काय म्हणायचे, जा बाहेर, आलाय बागुल बुवा, हे काय तिकडं खालीच बसलेला त्या झाडाच्या आड, वट्याच्या आड, ओसरीच्या पलीकडं, आहे का नाही, ह्या इकडं बाजूला, आहे का नाही, तिकडं बागुलबुवा बसलेला आहे. मग तिकडंच का दाखवायचा बागुलबुवा? बागुलबुवा खरा असतो का खोटाचा असतो? खरं सांगा. बागुलबुवा खरा नसतो. बागुलबुवा काय असतो? बागुलबुवाच मुळात खोटा असतो त्या ठिकाणी. जसं तुकोबराय म्हणतात की नाही, काय, रज्जू सर्प होता जो वरी न कळता, तो का म्हणे साचे भय नाही बागुलाचे. रज्जू सर्प होता कधी? जोरी न कळता. तोपर्यंत रज्जूवरती तुम्हाला सर्प भासणार आहे, पण तुमच्या हातामध्ये कंदील आला का मग रज्जूवर सर्प भासेल का? नाही. पण कुठपर्यंत? रज्जू सर्प होता जोरी न कळता. जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत कळत नाही, आहे का नाही? रज्जू सर्प होता जोर न कळता, तुका म्हणे साचे भय नाही बागुलाचे. साचे म्हणजे खरं. एकदा खरं कळलं, आता हा बागुल काही नाही. आणि मग म्हणू लागले, मग बाबा आम्हाला तो बागुलबुवा आता पाहायचा आहे, आम्ही आता फार मोठं झालो, आमचे लग्न झाली, मुलं बाळ झाली, नोकऱ्या पाणी लागले, तुम्ही आता म्हातारे झाले, तुम्हाला आता उठता येत नाही, आता आमची मुलं पण आता ते म्हणतात ना घराच्या बाहेर जायचे, मग आम्हाला त्यांना बागुलबुवा दाखवायचं आहे, दाखवा ना आम्हाला बागुलबुवा. आता त्यांना दाखवता येईल का बागुलबुवा? का बागुलबुवा नसतोच? बागुलबुवा नसतो. पण बागुलबुवामुळं व्यर्थ आणि भीती निर्माण झाली का नाही? व्यर्थच त्या ठिकाणी काय होते? भीती निर्माण होते. आता त्या बागुलाचं वर्णन करता असताना बऱ्याच ठिकाणी बागुलाचं वर्णन आलेलं आहे, आहे का नाही? काय, इंद्रिय मावळली आला बागुल आजा, आहे का नाही? इंद्रिय मावळल्याच्या नंतर काय येतो? बागुल आजा त्या ठिकाणी येत असतो, आहे का नाही? हा बागुल म्हणजे काय?
हाच त्यातला बागुल. किंवा अजून त्या ठिकाणी बागुल बागुल शब्दाचा काय तुकोबरांचे का अभंग, माय बाप करती चिंता पोरे नायके सांगता, जाऊ नको देवळाशी नेतो बागोल लोकाशी. आहे का नाही? ते आई बाप चिंता करतात, मुलाला काय सांगतात, देवळाकडे जाऊ नको. का बरं देवळाकडे जाऊ नको? देवळाकडे गेल्याच्या नंतर हे पारमार्थिक होतील, आणि पारमार्थिक झाल्याच्या नंतर काय होतील? अहो हे घरादाराकडे लक्ष देते नाही, मग हे काय करते ना, उठी देते कुठी ते टाळं, अवघा मांडीला कोल्हाळं. आहे का नाही? तळमळती यांच्या रांडा, जीवे नावे घालते धोंडा. यांना हाच धंदा त्या ठिकाणी होईल. म्हणून भीती काय दाखवायची? मायबाप करती चिंता पोरे नायके सांगता, पोरांना सांगितलं जाऊ नका, तरी पोरे जातात कुठं? देवळाशी. जाऊ नका देवळाशी, जाऊ नका बरं का इथून पुढे देवळाशी. म्हणे का? बागुल नेतो लोकाशी. या लोकांना आतापर्यंत कोणी नेलंय? बागुलाने नेलंय. म्हणजे बागुल शब्दाचा अर्थ काय? फसणे. आहे की नाही? बागुल शब्दाने काय? फसणे. आणि कसं फसणं? व्यर्थच त्या ठिकाणी फसणं. तसं इथं बागुल कोणाला म्हटलं? दुर्जन असणाऱ्या इंद्रियांना बागुल म्हटलं. ही इंद्रिय काय करतात? आपल्याला कोणत्या प्रकारचा अभ्यास आणि करू देत नाही. कारण ज्या अभ्यासाच्या माध्यमातून आपल्याला अनिर्वचनीय महासुख आणि प्राप्त करून घ्यायचंय, त्या अभ्यासाला काय करतात? हे वाया इंद्रिय, हे बागुल दुर्जन असणारे इंद्रिय. आणि अशा प्रकारचे प्रमाण परत सांगा ना बाबा, ते प्रमाण काय? बागुल बुवाचं प्रमाण परत सांगा ना. बागुल जाऊ नका देवळाशी. हा, ते माय बाप करती चिंता पोरे नायके सांगता, जाऊ नका देवळाशी नेतो बागुल लोकाशी. असे प्रमाण आहे. तुकोबरांचं प्रमाण आहे ते. तुकोबरांचं प्रमाण आहे ते. ठीक आहे. म्हणून तरी पार्थ हे जणे सायास घेसी हो म्हणे अर्जुना कदाचित. आणि हे अशा पद्धतीचं हे अनिर्वचनीय महासुख आणि योगधारणेच्या माध्यमातून प्राप्त करून घेण्यासाठी फार सायास आहे, फार कष्ट आहे. असं कदाचित मनामध्ये फार कष्ट आहे, असा मनामध्ये कदाचित तू विचार करत असेल, पण मनामध्ये विचार घेत असेल, पण घेऊ नको. का? वाया बागुल ये दुर्जने इंद्रिय करती. अशा प्रकारे हे इंद्रिय आणि अशा पद्धतीनं वाया बागुल आहे का नाही, त्याचा मात्र काय करतात? बागुल त्या ठिकाणी करतात. म्हणजे त्याला व्यर्थ त्या ठिकाणी काय करतात? फसवण्याचं काम करत असतात. वेळ आहे ना अजून? हा, आता ह्यात एक थोडे राहिले, एवढं आज आपण पूर्ण करून घेऊ, म्हणजे जरा पुढच्या वेळेला सोपं होऊन जाईल. पाहे पा, आता उदाहरण देऊन सांगता कशी ते करतात पहा. आता पाहे पा आयुष्याते आढळ करी, जे सरते जीवित वारी, तया औषधाते वैरी, काय जीवा न म्हणे. काय म्हणतात माऊली? की पहा, पाहे पाहे पहा, पहा बरं, आयुष्याते आढळ करी. काय आयुष्याला आढळ करतं बरं? आयुष्याला कोण टिकून ठेवतं? एक च्यवनप्राश, असं तुम्ही एक ऐकलं असेल ना, परिक्रमेला आलेले पाहिलं असेल च्यवनप्राश मुनींचा आश्रम वगैरे, आहे का नाही? त्यांनी एक च्यवनप्राश तयार करून ठेवलं होतं. ते च्यवनप्राश खाल्लो की त्याला काय व्हायचं? त्याचं जे शरीर आहे ते कसं व्हायचं? एकदम नवतारुण्य त्या शरीरामध्ये येत असायचं. कशाने आलं? ते औषध खाल्ल्यामुळं. कोणतं? च्यवनप्राश औषध खाल्ल्यामुळं अशा प्रकारचे त्याला औषध चांगलं त्या ठिकाणी प्राप्त होतं. म्हणजे एक प्रकारचं ते औषधच आहे का नाही? एक प्रकारचं ते काय आहे? औषधच आहे. पण आता त्या जसं मला असं वाटतं दुसऱ्या अध्यायामध्ये की औषधाच्या कडवटपणे जशी अमृताची पुरवणी, काय बघा बरं, की औषधाच्या कडवटपणे अमृताची पुरवणी, ते आहाच न दिसे गुणी प्रगट होय. की औषधाच्या कडवटपणे अमृताची पुरवणी. औषध कसं असतं? सुरुवातीला कडवट असतं का नाही? आणि त्याच्यामध्ये काय? अमृताची पुरवणी. अमृत नसतं का? आणि कसं असतं? आहाच न दिसे. आज म्हणजे वरवर तुम्हाला दिसतं का औषधामध्ये गोडपणा? पण गुणी प्रगट होय. जर तुम्ही अशा पद्धतीचं जर ते औषध घेतलं, पण औषधाने तुम्हाला फरक पडतो का नाही? औषधाने फरक पडतो. औषधाची या कडवटपणी जैसे अमृताची पुरवणी, ते आहाच न दिसे गुणी प्रकट होय. ते आहाच न दिसे गुणी, ते आहाच न दिसे गुणी प्रगट होय. पण ते वरवर तुम्हाला ते दिसत नाही त्याच्यामध्ये काय काय आहे. पण जेव्हा तुम्ही घेताल का नाही, मग घेतल्याच्या नंतर तुम्हाला त्याचा गुण काय, किती लाभदायक आहे, तो आपोआपच तुम्हाला गुणी प्रगट होय. म्हणजे आपोआप त्याचा अनुभव येतो का नाही?
आपोआपच त्याचा तुम्हाला काय होत असतो, अनुभव येत असतो. एक अनुभव सांगायचा, की आता आपण कडुलिंब खातो की नाही, लिंबाचा पाला खातो की नाही, कधी-कधी एक पान लिंबाचं खावं लागतं आपल्याला तिकडे गेल्याच्या नंतर. हां, पण एक पान खायचं म्हणलं तरी आपल्या जीवावर येतं का नाही? कधी-कधी एक पान खायचं सुद्धा आपल्या जीवावरती येत असतं. पण आम्ही एक अनुभव घेतला, की ती एक पान न खाता आपल्या बुचकुली माहिती आहे ना? वंजळ बुचकुली. असा असा अख्खा पाला असा 2-4 तिरम्या अशा वर म्हणून घ्यायच्या. अख्खा पाला खायचा. ते खाताना तोंड असं पण एकदम गोळा झाल्यासारखं वेडं-वाकडं होतं. फार नको-नको होती. पण ते ना खात राहा तुम्ही. एक अनुभव सांगतो. खात राहा, खात राहा. खाता-खाता, चावू-चावू जसं रवंथ कसा करतात, असा रवंथ करता आहे ना, त्या असणाऱ्या लिंबाच्या पाल्यामध्ये हळू-हळू ना तुम्हाला कडूपणा निघून जातो आणि त्या पाल्यामध्ये तुम्हाला गोडपणा आपोआप यायला सुरुवात होतो. सुरुवातीला हे करायचं ना, त्याने काय केलं माहिती आहे का, अनेक प्रकारचे रोग, व्याधी होत्या ना, फार कमी झाल्या. आता ते बराच काळ झाला. पण मला अनुभव म्हणून सांगायचा, की तो सुरुवातीला कडू लागतो, पण नंतर तो पाला खाता असताना त्याच्यामध्ये एक गोडवा तयार होतो. आपोआपच गोडवा होतो. आता हे खावं लागेल बरं का आधी आपल्याला. हे उगाच ऐकण्यात काय तात्पर्य नाही. हे खाऊन पहा. मग तुम्हाला त्याचा काय होतो, अनुभव येतो. तसं माऊली म्हणतात तसं या ठिकाणी काय, की औषधाच्या कडवटपणे जशी अमृताची पुरवणी आहाच न दिसे गुणी प्रगट होय. आता वरवर तुम्हाला दिसणार नाही, वरवर तुम्हाला कडूच वाटेल, पण ज्यावेळेस तुम्ही चांगलं त्याला रवंथ कराल त्यावेळेस तुम्हाला त्याचा काय चांगल्या प्रकारे अनुभव येऊ शकतो. ते किती गोड आहे त्याच्यामध्ये. किंवा आणखीन त्या ठिकाणी असं म्हटलं, की मला असं वाटतं बघा तिथंच पुढं काय बघा, ना तरी असद्य देखुनी व्याधी. पुढे तिथंच ओवे आलेले बघा बरं. ना तरी असद्य देखुनी व्याधी अमृता समदिव्य औषधी. आहे का बघा बरं. ना तरी असद्य देखुनी व्याधी अमृता समदिव्य औषधी वैद्य सुची निर्वधी निधनाची. असं बघा, वैद्य सुची निर्वधी निधनाची. तो वैद्य काय करतो, सूचना करतो कशाला, वैद्य सूची कशाला करतो, निदान करण्याकरता, रोग घालवण्याकरता. आणि अशा प्रकारे काय करतो, सूची करतो. म्हणजे भगवंत ते उदाहरण देऊन सांगितलं माऊलीने दृष्टांत, की भगवंत कशा ना प्रकारे. तरी असाध्य देखुनी व्याधी हम्म, अमृतासम दिव्य औषधी हम्म. वैद्य सूची निर्वधी निदानीची. हा निर्वधी निदानाची आहे का नाही, सूचना करतो कशासाठी, ते निदान करण्याकरता सूची करतो. परंतु एक जण असा म्हटला, की काय तो का वैद्य ते खरी साळा रस्सू सांडी पाय खोळा, तो रोगी जीवी जिवाळा सवता होय. माऊली उदाहरण देऊन सांगतात. ते म्हणतात की एखादा रोगी आणि काय करतो, वैद्य असतो ना, त्या वैद्याचा सळा करतो, म्हणजे दोष पाहतो वैद्यामध्ये. खरं तर वैद्याकडे दोष दोष दृष्टीने पाहावा का, वैद्याकडे कधी दोष दृष्टीने पाहू नये. काही काही ठिकाणी भगवंताला वैद्य म्हटले, कधी कधी संतांना सुद्धा वैद्य म्हटलेले आहे का नाही. हा, म्हणून अशा पद्धतीनं ते असणारे वैद्य आणि त्या वैद्याने दिलेल्या औषधाकडं जर एखादा रोगी त्या वैद्याकडे सळा म्हणजे वैद्याकडं दोष दृष्टीने पाहत असेल आणि वैद्याने दिलेला औषध रसू सांडी पाय खोळा, आणि अशा पद्धतीनं पायाने काय करतो, रस औषध असतं औषधाचा रस, आणि पाय खोळा पायाने काय करतो, सांडून देतो. असा जो सांडून देतो तो रोगी जीवी जेवळा सावता होय. तो रोगी केव्हा तरी आहे का नाही. कधी सावता शब्दाचा अर्थ काय होतो, सावता म्हणजे मोकळा, सावता म्हणजे वेगळा. आपण म्हणतो ना, मला आता सवतं पाहिजे मला सवतं पाहिजे. सवतं म्हणजे काय, याच्यातून सगळ्यातून वेगळं होणं म्हणजे मोकळं होणं. तो मोकळा कधी होईल का, तो मोकळा कधी होईल, वैद्याने दिलेला असणारा औषधाचा रस जोपर्यंत तो घेत नाही तोपर्यंत मोकळा होईल का, तोपर्यंत मोकळा होऊ शकत नाही. तसं या ठिकाणी का बरं त्याला घेऊशी वाटत नाही, तो रस पायाने का बरं लाथळून देत असतो, त्याची जेव्हा त्याला म्हणते फार कडवट आहे, ते नकोच वाटतं मला त्या ठिकाणी घ्यायला. तेच माऊली या ठिकाणी सांगतात, की पाहे पा आयुष्यात ते आढळ करी. असं असणारं जे औषध आहे ते आयुष्याला काय करतं, आढळ त्या ठिकाणी करतं. आढळ करतं म्हणजे ढळू देत नाही. म्हणजे काय, त्याचं आयुष्य वाढत नाही बरं का. आयुष्य काय होतं, एका ठिकाणी स्थिर होतं. कुठं स्थिर होतं, जर तो 80 वर्षात झाला असेल, ते आता काय करतात, भगवंत आता किती वर्ष जगले, 125 वर्ष जगले, पण त्यांचं वय किती होतं, जसं काय 16च वर्ष वय होतं. भगवंताला कोणी का कुठं फोटोमध्ये कायमध्ये पाहिलं का, भगवंताचं कुठं पुराणामध्ये कशामध्ये वर्णन आलं का, की भगवंताचं वय 125 झाले, दाढी केस पिकली. दसऱ्याचा तर सांगितलं एक केस पांढरा झाला, बरोबर आहे की नाही.
पण कृष्ण परमात्म्याचं सांगितलं का कुठं की कृष्ण परमात्मा पर अगदी दाढी जटा सगळ्या झाल्या सफेद असं कुठं पाहिलं? वय म्हणे दादाने सांगितले त्याचं त्यांचं वय किती 16च वर्ष वय असं त्यांचं शरीर होतं. म्हणजे काय झालं थोडक्यात ही तात्पर्य करून घ्यायचं की आयुष्यात ते आढळ करी जसं त्यांचं 16 वर्ष वय एवढंच त्या ठिकाणी स्थिर असं वय ठेवतं. म्हणजे फार पलीकडे गेला असन, किती गेला असन, जे सरिते जीवित वारे, इथं काय दिलं बघा 23, संपणाऱ्या जीविताला मागे आणतं. संपणाऱ्या जीविताला मागं आणतं म्हणजे कुठं आणतं मागं? त्याचं तेवढं झालेलं वय त्या वयाला काय करतं परत मागं आणतं किंवा त्याला काय करतं पुढं जाऊ देत नाही, म्हणजे शरीराला पडू देत नाही. असं एकसारखं आढळ आणि त्या ठिकाणी काय करतं जागेवर आणण्याचं काम करतं. कोण करतं होते? तया औषधा ते वैरी काय जेवण मे, ते औषध त्याला असं करतं. पण ती जेव्हा काय म्हणते त्या औषधाला वैरी म्हणते. कोणाला? जे औषध. आणि काय करतं अशा पद्धतीनं काय जाणे नारायणा करी इंद्रियाची सेवा पाय आवडी सम्या भ्रमले चावले तसे उचित न कळे तुका म्हणे विष अन्न नाशिले जैसे. आहे की नाही? अशा पद्धतीनं काय जाणे नारायणा. का बरं? ते इंद्रियाच्या ठिकाणी गुंतून पडलेत ना, काय इंद्रियांनाच त्या ठिकाणी महत्त्व देतात. त्यांना ह्या औषधाची काय कर्तव्य आहे का? या औषधाची त्यांना काय कर्तव्य नाही. ते उलट औषधाला काय म्हणतात? वैरी असं म्हणतात. कोणत्या औषधाला वैरी म्हणतात? जे आयुष्य स्थिर करणार आहे. उलट ते भगवंताला म्हटलं बघा अर्जुनाने, येथ एकची येथ येथ एकची उपयोग आहे परमामृत. अर्जुन म्हटलं देवा या ठिकाणी काय एकच उपयोगाला जातं. कोणतं औषध? परमामृत. कोणता काढा? ब्रह्मरस घेई काढा जेणे पिढा वारेल. आहे का नाही? अशा पद्धतीचा हा काढा. पण ह्या काढ्याला ह्या औषधाला ती जेव्हा काय म्हणते वैरी म्हणते. आहे का नाही? मग त्याला पर्याय सांगावा लागतो. काय पर्याय द्यावा लागतो? त्याला हाच पर्याय द्यायचा. औषध द्यावया चालविले बाळा आणि दावनिया गुळा दृष्टीपुढे. बाळ औषध घेत नाही मग काय करायचा? गुळ दाखवायचा. आहे का नाही? तसं अर्जुनाला पण गुळ दाखवला ना भगवंताने. युद्ध कर. कसं युद्ध कर? सुखे दुःखे समे कृता लाभा लाभो जया जयो ततो युद्धाय युजस्व नैवम पापम वाप्यापसी. ऐका ना, युद्ध कर. युद्धामध्ये मारला गेला तर स्वर्गाला आणि जिंकला तर हे सगळं भोगायला भेटेन. हे काय होतं? हा गुळ होता. भगवंताला हे सांगायचं होतं का? भगवंताला हे सांगायचंच नव्हतं. पण सुरुवातीला काय अर्जुनाला गुळ दाखवला. अर्जुन प्रवृत्त झाला. पण अर्जुनाच्या ठिकाणी आता वैराग्य आलं. आता अर्जुनाला म्हणा बरं स्वर्ग, अर्जुनाला म्हणा बरं ये लोकाचा भोग, अर्जुन तयारच होऊ शकत नाही. आहे का नाही? मग पहिल्यांदा गुळ दाखवला का अशा पद्धतीने ते तयार होत असतात. आता नवीन नवीन साधक आला का त्यांना असाच गुळ दाखवायचा म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये काय होतात ते प्रवृत्त होत असतात. असो चला पुढे पहा. पाहे आयुष्याची आढळ करी अशा प्रकारे आयुष्याला स्थिर करतं. जे सरी ते जीवितवारे आणि सरलेलं असणारं जीवन परत त्या ठिकाणी सारखं करून घेतं. ते असणारं औषध त्या औषधात ते वैरी काय जीवन म्हणे. आणि अशा औषधाला जेव्हा त्या ठिकाणी वैरी म्हणत नाही का, वैरीच म्हणते. आयशी हिताची जे जे निके ते सदाची या इंद्रिया दुःखे एरवी सोपे योगासारखे काय आहे. आयशी हिताचे जे जे निके आणि हिताचं जे जे निक चांगलं असतं त्या ठिकाणी. आहे का नाही? आणि ते सदाची इंद्रिया दुःखे. आणि अशा प्रकारे काय ते इंद्रियांना त्याचं मोठं फार दुःख वाटत असतं. आता त्याच्या वव्या भरपूर मी निवडून ठेवल्या त्या, पण निवडून ठेवलेल्या वव्या आता काही उपयोगाच्या नाही. आता वेळ होत आल्या. पण आता थोडक्यात समजून घ्या की आपल्या हिताचं जे असतं का नाही, हिताचं सांगायला गेलो की लोकाला काय वाटतं, नको वाटतं. आहे का नाही? तुकोबराय म्हटले बाबा मी तुम्हाला बोलत असताना आणि काही चुकीचं बोललं असेल, चुकीचं तुकोबराय बोलतच नाही, पण तरी पण म्हणले बाबा मला क्षमा करा. का? बोलिलं तो काही तुमच्या हिता वचन नेनता क्षमा कीजे. माझं जर शब्द, माझं जर बोलणं, माझं वचन नेनता जर कळलं नसेल, मी खरंच तुमच्याकडे क्षमा मागतो. का? कारण माझं बोलणं आहे का नाही? तू का म्हणे आम्ही सर्व भावे गोड आणि ज्याचे पुरे कोड त्याची भावे. आम्ही सगळ्याच अंगाने गोड आहे. पेढा सगळीकडूनच गोड असतो. पण एखादा म्हणला आम्हाला गोड आवडत नाही, मग आता त्या पेढ्याने काय करायचं बरं? पेढा गोड नाही का? सगळीकडे गोड आहे. तसं तुकोबरायांचं बोलणं गोडच आहे. कधी कधी शिव्या जरी दिल्या तर शिवीतून सुद्धा शिव सुख कल्याण असं त्या ठिकाणी होणार आहे. पण लोकांनी त्याच्यामध्ये दोष पाहिलं. तुका म्हणे संती भाव केला बळी आणि न कळता खळी दुशीला देव. संतांनी हा देव उभा केला पण भावाच्या माध्यमातून, पण खळाला मात्र कळालं नाही. का? ते हिताच्या ठिकाणी सावध नाही ना. आपल्या हिता असे जो आपल्या हिता असे जो जागता जागे नाही ना,
ते लोक काय करतात, अशा प्रकारचा दोष त्या ठिकाणी पाहत असतात. आता इथं दोष निर्माण कोण करणारे असतात, हे इंद्रिय. आणि इंद्रिय कशी आहेत, बागुल त्या ठिकाणी सांगितलेले व्यर्थ भ्रम त्या ठिकाणी काय करतात, निर्माण करतात. म्हणून या इंद्रियांना आणि पुढं सुखाचा ठेवा ठेवलेला आहे, पण तो इंद्रियांना सुखाचा ठेवा दिसतो का? काय बघे, सर्प विंचू दिसे धन आभाग्या कोळसे. का बरं असं दिसतं? डोळा आलाशी कवळ त्याने मळले उजळ, अंगाचे भोवंडे भोय झाडे फिरती धोंडे, तुका म्हणे नाड पाप टाके हिता आड. जेव्हा जेव्हा त्याचं हित येत व्हायचं असतं ना, हे पाप नेमके काय करतं, आडवंच त्याच्या ठिकाणी येत असतं. आता त्याला तो काय करीन बरं? काय करू शकत नाही. त्याला अनेक वेळा समजून सांगण्याचा प्रयत्न केला. ते जसं कुत्रं पाहिलं की नाही आपण, आणि ते कुत्रं काय करतं, दारापाशी आलं, काय नाही भेटलं का चपला घेऊनच जातं, आहे की नाही. तो कोवऱ्या म्हणले, चोरटे सोने आणि मारले टाळे, केव करे परे न सुटे चाळे. टाळे आहे का नाही, मारलं त्याला सगळं, पण त्याचं चाळ सुटतं का? चोराचोरी करायच्या सुटत नाही. का बरं? तुका म्हणे कर्म बळीवंत गाढे आणि सर्व नेदी मागे पुढे तया. आणि नेदी काहीतरी मागं पुढे त्याला सरू देत नाही, म्हणजे इकडं कुठं इकडं सरू देत नाही. का? त्याचं कर्मच तेवढं कसं असतं, गाढ. गाढ म्हणजे काय, मजबूत त्या ठिकाणी झालेलं असतं, आणि मात्र त्या ठिकाणी त्याला त्याचं हित करू देत नाही. तसं हे इंद्रिय सुद्धा काय आहे, भयंकर त्या ठिकाणी आहे. आणि इंद्रियाच्या ठिकाणी काय आहे, इंद्रियाच्या ठिकाणी काय आहे, तिसऱ्या अध्यायामध्ये आपण पाहिलं काय काय आहे, राग द्वेष कुठं राहतात, इंद्रियाच्या ठिकाणी राहत असतात, ऐक नाही. मग भगवंताने पहिला घाला कुठं घालायला लावला, पहिला घाला इंद्रियाच्या ठिकाणी, आहे का नाही. मग मनाची धाव पारशेल, बुद्धीची सोडवण होईल. मग काय होईल, ते काय सुरुवात काय त्या ओवीची, बरं आठवते का, ओवीची सुरुवात काय त्यामध्ये म्हणे, इंद्रियाच्या ठिकाणी रागदोष लपलेले का नाही, याचा पहिला कुरुठ हा इंद्रिय. याचं पहिलं घर कुठे राहण्याचं, इंद्रिय, आहे का नाही. ते थोडी कर्माती प्रवृत्ती बी आहे का नाही, ते निर्दाळून घाली आधी सर्व ते, तिला आधी तिथं निर्दाळून घाल, तिथं निपात कर, आहे का नाही. मग काय होईल, मनाची धाव पारशील, बुद्धीची सोडवल होईल, येतुकेने थारा मोडेल या पापियांचा. पापियांचा थारा कुठे, इंद्रियाच्या ठिकाणी. म्हणून इंद्रिय काय, आता सुरुवातीला सांगितलं की नाही. मग अशा प्रकारे इंद्रियाच्या ठिकाणी कोण आहे, ते काम येश क्रोध येश रजगुण समुद्भव त्याच्यामध्ये राहिलेले असतात. म्हणून या ठिकाणी काय म्हटलं की ते सदाच या इंद्रिया दुःख. म्हणून या इंद्रियांना काय आहे, जे जे आपल्या हिताचं होतं की नाही, चांगलं चांगलं, या इंद्रियांना दुःख होतं. मग इंद्रियांना आता काय पाहायला भेटणार नाही चांगलं चांगलं, त्या इंद्रियांना आवडीचं का पाहायला भेटणार नाही. कारण इंद्रियांचाच पूर्ण योगा, अष्टांग योगाची धारणा करायची म्हणजे काय करावं लागेल, इंद्रियांना आधी सावध करावं लागेल ना, शांत करावं लागेल. मग इंद्रियांना तर काय रात्रंदिवस त्यांचं चालूच असतं, स्वप्नात पण चालू आहे, जागृतीमध्ये पण चालू आहे. म्हणून अशा पद्धतीनं त्या इंद्रियांना काय वाटतं की आम्हाला असे विषय मिळणार नाही, या इंद्रिया विषया वाचून काही अनेक सर्वता रम्य नाही, या इंद्रियांना विषया वाचून दुसरीकडे कुठंच रमणीय वाटत नाही. आणि आता ह्या इंद्रियांना जर शांत करायचं, इंद्रियांना काय बरं वाटेल का, इंद्रियांना मोठं दुःख वाटतं. म्हणून माऊली म्हणतात, आयशी हिताचे जे जे निके ते सदाच या इंद्रिया दुःखे. आणि इंद्रियांना मात्र त्याचं काय आहे, दुःख वाटतं. वास्तविक पाहिलं तर एरवी सोपे योगासारखे काय आहे, आणि योगासारखं दुसरं काय त्या ठिकाणी सोपं आहे. योग किती सोपं आहे. योग शब्दाचा अर्थ केवळ योग धारण्याच्या अष्टांग योगाच्या माध्यमातूनच भगवंताला प्राप्त करता येतं का, नामस्मरणाने भगवंताला प्राप्त करता येतं, भक्तीनं भगवंताला प्राप्त करता येतं, प्रेमाने भगवंताला प्राप्त करून घेता येतं, भगवंतासाठी रडल्याने सुद्धा भगवंत प्राप्त होतं. अर्जुन रडला का नाही, अर्जुन रडला ना, अर्जुन विषाद योग, रडावं लागतं गोपीसारखं गोपाळांसारखं, रडलं ना तरी पण भगवंत मिळतो. म्हणजे भगवंताला जोडणं याला योग असं म्हणायचं. योगाचे अनेक प्रकार असतील, ज्ञानाच्या माध्यमातून, ध्यानाच्या माध्यमातून, साऱ्याच्या माध्यमातून परमात्मा जोडतो. म्हणून योगासारखं सोपं अजून दुसरं काय आहे का, योगच त्या ठिकाणी सोपं आहे. म्हणून अर्जुना हे इंद्रिय आणि हे बाकीचे विषय अशा प्रकारे त्याला दुआडपण, कठीणपणा निर्माण करतात. मात्र अर्जुना तू त्याच्याकडे लक्ष देऊ नको. आता उद्या त्याच्या संबंधाने पुढचा विचार आपण पाहू. आता पुष्कळ उशीर झाला. सर्वांना रामकृष्ण हरी. पुंडलिकावरद हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज.